जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते तर ती पोलिसांना माहिती पाहिजे आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे। म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाबदार ठरवण्यात येईल। हे जी काही कारवाई केली आहे पोलिसांनी ही त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारावरच केलेली आहे।